हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. UPSC प्रिलिम्स 21 सिरीज जी मार्गीने चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण वॉटर या थीमवरती काही मुद्दे डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, देर इज कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स रिलीज्ड बाय नीति आयोग, and under this they mentioned that India is undergoing worst crisis in its history related to water, and nearly 600 million people are facing high to extreme water stress. Now that is the gravity of this issue, and from that point of view it is important for prelims also, water as a topic. So we will discuss 21 important topics related to water in this video. सगळ्यात पहिला मुद्दा आहे गव्हर्नमेंट स्कीम्स रिलेटेड टू वॉटर. What are various government schemes? तर जल शक्ति अभियान एक आपल्याला माहिती असते, जल शक्ति अभियान, which focus on renovation of water bodies, which is very important, renovation of water bodies, then regulating industrial consumption, after that harvesting rainwater and the reuse of wastewater. So these are the various objectives of Jal Shakti Abhiyan. After that, Jal Jeevan Mission, which aims to ensure access to piped water for every household in rural India by 2024. And then a larger mission, that is National Water Mission, which is basically part of the National Action Plan on Climate Change, NAPCC. So these are various government schemes which are important related to water. After that, something related to legislation. तो त्यामध्ये आपल्याला वॉटर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. व्हॉट आर दी वेरियस प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट? मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल अँड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स. सो CPCB अँड SPCB, सो दीज आर एस्टॅब्लिश्ड अंडर दिस ॲक्ट. आफ्टर दॅट द पॉवर्स ऑफ दीज बोर्ड्स, these are also provided under this act. मग त्याच्यामध्ये काय काय पॉवर्स आहेत? The boards are given powers to advise, coordinate and provide technical assistance for prevention and control of water pollution. After that, provisions for funds, budgets, accounts and audits of these boards are also added in this act. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो की इट प्रोहिबिट डिस्पोजल ऑफ एनी पॉइजनस, नॉक्शियस और पोल्यूटिंग मॅटर टू द फ्लो ऑफ वॉटर इन दॅट पर्टिक्युलर स्ट्रीम. बट इन दिस केस देर इज एक्सेप्शन की जर लँड रिक्लेमेशन प्रोजेक्ट्स चालू असतील तर त्या केसमध्ये जर असा काही फ्लो वॉटरमध्ये असे काही पोल्युटंट्स ॲड होत आहेत तर त्या केसमध्ये आपल्याला दिसते की इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज ऑफेन्स. सो फॉर लँड रिक्लेमेशन पर्पज इट इज नॉट ऑफेन्स. अँड देन अकॉर्डिंगली प्रोव्हिजन्स फॉर पेनल्टी आर ऑल्सो गिवन इन दिस ॲक्ट. तर हे काही महत्त्वाचे प्रोव्हिजन्स आहेत वॉटर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974 चे. Then third important point related to water, that is Central Ground Water Board. Central Ground Water Board, which is basically subordinate office of Ministry of Jal Shakti, and it is established in 1970. 1970 मध्ये establishment आहे. त्या काळात एक्सप्लोरेटरी ट्यूबवेल्स ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था होती अंडर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, and it was renamed, and accordingly Central Ground Water Board was established in 1970. Later it was also merged with Groundwater Wing of Geological Survey of India during 1972. Now where is headquarter of this organization? कधी कधी आपल्याला विचारलं जाते की organization and their headquarter. So headquarter is in Bhujal Bhavan, which is in Faridabad, Haryana. Then fourth important bit जे आपल्याला Central Ground Water Authority जी महत्त्वाची आहे UPSC प्रिलिम्स 2020 मध्ये याच्यावर एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो इट इज कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 3 क्लॉज 3 ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 च्या अंडर ही ऑथॉरिटी बनलेली आहे. अँड व्हॉट इज द पर्पज? फॉर रेग्युलेशन अँड कंट्रोल ऑफ वेरियस ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट प्रोजेक्ट्स इन द कंट्री. सो दॅट इज बेसिक पर्पज ऑफ सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटी. देन फिफ्थ इंपॉर्टंट पॉईंट, समथिंग रिलेटेड टू डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर अक्रॉस द वर्ल्ड, की कोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी आहे. सो अकॉर्डिंग टू US जिओलॉजिकल सर्वे, दिस डेटा इज फ्रॉम US जिओलॉजिकल सर्वे, 96.5% ऑफ वॉटर इज इन ओशन्स, देन 2.5% इज फ्रेश वॉटर, अँड विदिन दॅट 2.5% यू कॅन सी 68.7% इज इन ग्लेशियर्स अँड आईस कॅप्स. आफ्टर दॅट 30.1% वॉटर इज इन ग्राउंड वॉटर, अँड देन 1.2% it is surface or other fresh water. So this data is from the US Geological Survey, and this shows what is the kind of distribution of water across the world. Then sixth important point related to water, waterborne diseases. What are various waterborne diseases? In the era of pandemic, you can see diseases. This is obviously important. So diarrhea, one of the most common waterborne disease, diarrhea. त्याच्यामध्ये आपण
हे महत्त्वाचं आहे की हे कोणाला एक्झॅक्टली अफेक्ट करते. सो इट मेनली अफेक्ट्स चिल्ड्रन बिलो 5 years of age. डायरिया. देन कॉलरा इट इज अ bacterial disease which is mainly caused by contaminated food or drinking water. Cholera. And then it is predominantly in children, but it can also affect adults. Cholera. After that, next important disease, typhoid, caused by bacteria, transmitted via contaminated water. Typhoid. Then Giardia, 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 which is also spread through contaminated water. And then hepatitis A, which is caused by consuming food and water which is contaminated. So these are various diseases which can be occurred by water or contaminated water. So this was 6th point. Then 7th point, water pollution. 7th point, water pollution. What are the sources of water pollution? There are two types of sources, point sources and non-point sources. Such sources you can directly identify, then these are known as point sources. You can see that yes, this is the source from where you are getting this water pollution. But there are some sources which are not directly identified and these are like non-point sources. मग आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकते, व्हॉट आर द एक्झाम्पल्स देन? व्हॉट आर द एक्झाम्पल्स? पॉईंट सोर्सेसचे काय काय एक्झाम्पल्स आहेत आणि नॉन पॉईंट सोर्सेसचे काय काय एक्झाम्पल आहेत. सो पॉईंट सोर्सेसमध्ये आपण जर बघितलं तर वेस्ट वॉटर डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्री, दिस इज पॉईंट सोर्स. देन कंटॅमिनेशन फ्रॉम लीकिंग सेप्टिक सिस्टम, this is also point source. And then chemical and oil spills, this is also point source. Non-point sources चे example आपण जर बघितले तर agricultural or storm water runoff, this is example of non-point source. And debris blown into waterways from land. So these are examples of non-point sources. exam मध्ये जर एक 3 ते 4 आपल्याला example तिथे दिले आणि त्या केसमध्ये त्यांनी विचारलं which of the following are examples of point sources or non-point sources, तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. Then next important 8th bit related to water pollution, that is measures of water pollution. And in that case you should know BOD, biochemical oxygen demand. Already this was asked in UPSC. Biochemical oxygen demand, it is nothing but amount of oxygen which is consumed by microorganisms while they decompose organic matter which is present in water. Decompose organic matter. And whenever you see this BOD and DO, what is the relation between biochemical oxygen demand and DO? DO म्हणजे काय असते? Dissolved oxygen. So it lowers the dissolved oxygen content of water and which is basically then hazardous to aquatic biodiversity also. So measures of water pollution and त्या केस मध्ये biochemical oxygen demand. This is important. Then 9th important bit related to water, that is Minamata Convention on Mercury. Minamata Convention on Mercury, and basically this is a global treaty to protect human health and environment from the adverse effect of mercury. And key obligation is to control the anthropogenic releases of mercury in water. And related to that you should know what is this bioaccumulation and biomagnification. ह्या दोन ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत, बायोअक्युम्युलेशन आणि बायोमॅग्निफिकेशन, त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. देन Minamata Convention, this was agreed at the 5th session of Intergovernmental Negotiating Committee in Geneva, Switzerland in 2013. Now this also you should know that where it was finally agreed, and it is also ratified by India. In that case it becomes more important. So हा झाला 9वा bit. Then 10th important bit related to water, that is ocean acidification. Ocean acidification, very crucial for the aquatic biodiversity. Its impact on aquatic biodiversity you can see here. आता exactly ocean acidification म्हणजे काय असते? So basically it is change in the ocean chemistry by lowering of ocean pH. pH म्हणजे potential of hydrogen. So lowering of ocean pH driven by the uptake of various carbon compounds by the ocean from the atmosphere. So the kind of interaction between atmosphere and ocean, and through that you will see carbon compounds are getting added in that ocean and it lowers the pH of that ocean. And who is most affected by this then? Coral reef. The coral reef वरती याचा खूप जास्त impact होतो. So it is having negative impact on coral reef. And when you talk about pH, potential of hydrogen, so it is having a scale of 0 to 14, less than 7 water is considered as acidic, then greater than 7 basic, and then 7 means neutral. So ocean acidification, very important concept in environment also. Then next important bit related to water,
and in this case we will consider some animals, aquatic biodiversity, water based animals. मग त्या केसमध्ये गॅंजेटिक डॉल्फिन, गंगा रिव्हर डॉल्फिन, नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल ऑफ इंडिया. 5 ऑक्टोबरला नॅशनल गंगा रिव्हर डॉल्फिन डे म्हणून आपण त्याला सेलिब्रेट करतो. आता काय काय फीचर्स आहेत गंगा रिव्हर डॉल्फिनचे ऑलरेडी एक्झाममध्ये विचारून झालेलं आहे. जनरली दे आर ब्लाइंड, मग त्यामध्ये ते अल्ट्रासॉनिक साऊंडचा वापर करून ते प्रे त्यांचा सर्च करत राहतात. ऑल्सो कॉल्ड एज सुसू बिकॉज ऑफ द साऊंड दे जनरेट. लोकेशन कुठे सापडते, हॅबिटॅट महत्त्वाचं आहे कोणते ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटीमध्ये. लोकेशन मेनली इन इंडियन सबकॉन्टिनेंट, आणि इथे त्यांनी काही नद्यांची नावं दिलेली आहेत, पर्टिक्युलरली इन गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना रिव्हर सिस्टीम अँड कर्णफुली संगू रिव्हर सिस्टीम. या 2 रिव्हर सिस्टीममध्ये आपल्याला ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटीमधले गंगा रिव्हर डॉल्फिन इथे आढळतात. कन्झर्वेशन स्टेटस महत्त्वाचं आहे की एक्झॅक्टली काय स्टेटस आहे कन्झर्वेशनचं. अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 यू आर हॅव्हिंग दिस ॲनिमल इन शेड्यूल 1. UPSC प्रिलिम्स 2020मध्ये शेड्यूल 1 काय असतं याच्यावरती प्रश्न देखील आलेला आहे. देन IUCN एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आहे. साईट्स कन्व्हेन्शनमध्ये अपेंडिक्स 1 मध्ये येते. अँड देन कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसिस CMS त्याच्यामध्ये अपेंडिक्स 2 मध्ये ह्याला आपण काउंट करतो. देर इज ऑल्सो वन स्पेसिफिक सँच्युरी रिलेटेड टू गंगा रिव्हर डॉल्फिन दॅट यू शुड नो. विक्रमशिला गँजेस डॉल्फिन सँच्युरी विच इज इन बिहार. विक्रमशिला गँजेस डॉल्फिन सँच्युरी बिहार. दिस वॉज 11th बिट. 12th बिट अगेन रिलेटेड टू ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी. त्यामध्ये आपण इरावडी डॉल्फिन बघू. UPSC प्रिलिम्स 2019 त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न आलेला दिसतो इरावडी डॉल्फिनचा. सो इरावडी डॉल्फिन फाउंड इन कोस्टल एरियाज इन साऊथ एशिया अँड साऊथ ईस्ट एशिया बेसिकली. आणि व्हॉट इज कन्झर्वेशन स्टेटस, IUCN एंडेंजर्ड. देन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 इट इज इन शेड्यूल 1 अँड साईट्स कन्व्हेन्शन इट इज इन अपेंडिक्स 1. अँड इरावडी डॉल्फिन, इरावडी रिव्हर आपल्याला माहिती पाहिजे, दिस इज बेसिकली रिव्हर इन म्यानमार. देन नेक्स्ट 13 इम्पॉर्टंट बिट रिलेटेड टू अगेन ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी. त्यामध्ये आपण इंडस रिव्हर डॉल्फिन, आधी आपण बघितलं गंगा रिव्हर डॉल्फिन, देन इरावडी डॉल्फिन अँड नाव इंडस रिव्हर डॉल्फिन. इंडस रिव्हर डॉल्फिन बेसिकली दिस इज फाउंड इन फ्रेश वॉटर. आणि इंडस रिव्हर दोन जे लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे कुठे एक्झॅक्टली सापडतात, तर इंडस रिव्हर पाकिस्तान अँड देन ब्यास रिव्हर पंजाब, या 2 ठिकाणी आपल्याला हे इंडस रिव्हर डॉल्फिन दिसतील. IUCN स्टेटस त्यांचं एंडेंजर्ड आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 कॅटेगरीमध्ये ते येतात. आणि साईट्स कन्व्हेन्शन दे आर इन अपेंडिक्स 2. फंक्शनली ब्लाइंड आहेत, ऑल्सो नोन ॲज भुलान. आता हे नावं आपल्याला माहिती पाहिजे की हे भुलान म्हणजे कोण, ते इंडस रिव्हर डॉल्फिन BHULAN भुलान. स्टेट ॲक्वेटिक ॲनिमल म्हणून पण याला डिक्लेअर केलेलं आहे पंजाबने. नाव दिस डिसिजन, ही जे ॲक्वेटिक ॲनिमल डिक्लेअर करण्याची डिसिजन जी आहे, इट वॉज टेकन बाय स्टेट बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ which is chaired by chief minister in that particular state. So state aquatic animal of Punjab, Indus river dolphin. Now next important point related to water, this is bit number 14. So major straits of the world. What is meaning of strait? So it is a narrow water body which will separate two large land bodies and will connect two large water bodies. त्याला आपण strait म्हणतो. Frequently asked in UPSC these questions you can see. So Strait of Hormuz, काही महत्त्वाचे स्ट्रेट आपण बघू. Strait of Hormuz, it links Persian Gulf with the Gulf of Oman and the Arabian Sea. So first one, you should also check this on your atlas, Strait of Hormuz. Then Strait of Malacca, which connects Andaman Sea and the South China Sea, Strait of Malacca. Then Bab el-Mandeb, very famous one. It separates the Arabian Peninsula from the Horn of Africa. What is Horn of Africa? What countries it constitute? This you should know. It links Red Sea to the Gulf of Aden. Red Sea and the Gulf of Aden ला तो link करता है. Then Pak Strait, it links the Bay of Bengal with Pak Bay. After that, Sunda Strait, it links Java Sea with Indian Ocean. This is part of Indonesia, you can see. Then Gibraltar Strait, it links Mediterranean Sea with Atlantic Ocean. Then Bosphorus Strait, which is very important, it connects the Black Sea with the Sea of Marmara. Black Sea and Sea of Marmara ला ते connect करते हैं. Then Dardanelles Strait, it connects Sea of Marmara with the Aegean Sea. Now these two straits, Bosphorus Strait and Dardanelles Strait, you can see around Turkey. टर्कीच्या अराउंड आपल्याला हे स्ट्रेट दिसतील. So this was bit number 14, straits, major straits in the world. Now bit number 15, lakes in India. What are various lakes in India?
तर काही महत्त्वाची नावं आपण बघून घेऊ. कोलेरू लेक आंध्र प्रदेशमधला लेक आहे कोलेरू लेक, आणि ह्या लेकच्या अराउंड आपल्याला एक अटापका बर्ड सँच्युरी दिसते. अटापका बर्ड सँच्युरी ATAPAK अटापका बर्ड सँच्युरी. आफ्टर दॅट सांबार लेक राजस्थान. सांबार लेक राजस्थान लार्जेस्ट इनलँड सॉल्ट लेक इन इंडिया, सॉल्ट वॉटर लेक इन इंडिया. आणि एकदा प्रिलिम्समध्ये क्वेश्चन आला होता की विच ऑफ द फॉलोइंग सिटी इज नियरेस्ट टू सांबार लेक. सो जयपूर एक महत्त्वाची सिटी आहे की जे सांबार लेकच्या जवळ आहे. देन पुष्कर लेक राजस्थानमध्ये आहे. देन वुलार लेक JNK, वुलार लेक JNK, अँड इट इज लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया. वुलार लेक लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया. देन पुलिकत लेक UPSC प्रिलिम्स 2017 मध्ये एक प्रश्न देखील आला होता अराउंड दिस लेक. सो पुलिकत लेक इज इन आंध्र प्रदेश अँड इट इज बेसिकली नियर आंध्र प्रदेश, तामिळनाडू अँड पुडुचेरी बॉर्डर. श्रीहरिकोटा आयलँड इथलं महत्त्वाचं आहे. सतीश धवन स्पेस सेंटर इथे आहे अँड विच इज बेसिकली सॅटेलाइट लॉन्च सेंटर, सतीश धवन स्पेस सेंटर. आफ्टर दॅट लोकटक लेक मणिपूर. नाउ दिस इज इम्पॉर्टंट, लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन नॉर्थ ईस्ट इंडिया. वेन यू टॉक अबाउट इंडिया लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक तर वुलार लेक आहे, बट नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये लोकटक लेक इज लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक. देर इज वन नॅशनल पार्क ऑल्सो, केबुलमजाओ नॅशनल पार्क, विच इज ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क इन द वर्ल्ड, विच इज सिच्युएटेड अराउंड दिस लेक, लोकटक लेक. Then Vembanad Lake Kerala, which is basically longest lake in India. Then Chilika Lake Odisha, and it is at the mouth of Daya River, Chilika Lake Odisha. Then Dal Lake JNK, Jammu Kashmir madla Dal Lake. Then Barapani Lake महत्त्वाचा आहे, Barapani Lake मेघालयामध्ये आहे. Kanwar Lake is in Bihar. Then there are two important lakes in Ladakh, Pangong Tso and Somoriri. Frequently न्यूजमध्ये आहे पँगॉंग सो, इंडिया चायना बॉर्डर स्टँड ऑफ. सो पँगॉंग सो अँड सोमोरिरी दीज आर इन लडाख. सो हे काही महत्त्वाचे लेक्स आपल्या इंडियामधले जे लेक्स आहेत ते आपण आत्ता बघितले. सो दिस वॉज बिट नंबर 15. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट बिट 16 बिट, ट्रेडिशनल वॉटर कन्झर्वेशन सिस्टम्स. ट्रेडिशनल वॉटर कन्झर्वेशन सिस्टम्स, आणि त्या केसमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या भागामध्ये पुरातन काळामध्ये कशा प्रकारच्या सिस्टम्स होत्या वॉटर कन्झर्वेशनशी रिलेटेड. तर काही नावं आपण बघू. झिंग ZING, झिंग दिस इज फ्रॉम लडाख. आफ्टर दॅट कूल KUHLS, कूल दिस इज फ्रॉम हिमाचल प्रदेश. आफ्टर दॅट इन नॉर्थ ईस्ट झॅबो और रुजा, दिस इज फ्रॉम नागालँड. ZABO और RUZA, रुजा नागालँडमधली ही ट्रेडिशनल वॉटर कन्झर्वेशन सिस्टम आहे. देन पार्ट सिस्टम मध्य प्रदेश. एरी एरी इज फ्रॉम तमिळनाडू. देन आहार पायनेस दिस इज फ्रॉम बिहार. झलारा महत्त्वाचे, जोधपूर राजस्थानमधली झलारा वॉटर कन्झर्वेशन सिस्टम. देन कुंड KUND, कुंड राजस्थान गुजरात भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. सो दीज आर व्हेरियस ट्रॅडिशनल वॉटर कन्झर्वेशन सिस्टम्स. आता हे आपल्याला प्रिलिम्समध्ये मॅच दी फॉलोइंग टाईप क्वेश्चनसाठी महत्त्वाचं ठरू शकते. आफ्टर दॅट बिट नंबर 17 रिलेटेड टू इंडस वॉटर ट्रीटी. इंडस वॉटर ट्रीटी 1960 विच वॉज ब्रोकर्ड बाय वर्ल्ड बँक. आता ह्याचे बेसिक प्रोव्हिजन्स काय ते आपल्याला माहिती पाहिजे. इंडस वॉटर ट्रीटी. सो ऑल दी वॉटर्स ऑफ रावी, सतलज अँड ब्यास, that is eastern rivers they are talking, eastern rivers Ravi, Satluj and Beas, these are allocated to India for exclusive use. All the waters of Ravi, Satluj and Beas. After that all the waters of Indus, Jhelum and Chenab, these are called as western rivers. Indus, Jhelum and Chenab, these are allocated to Pakistan, but there is exception, except for specified domestic, non-consumptive and agricultural use permitted to India. Domestic, non-consumptive and agricultural use, this is permitted to India to some extent. Then Permanent Indus Commission is established to oversee the implementation of this treaty, Indus Water Treaty. Permanent Indus Commission ची recently meeting 23-24 मार्चला झालेली न्यू दिल्लीमध्ये, and last meeting in 2018 which was conducted in Lahore. Permanent Indus Commission. Recently also World Water Day was celebrated 22nd March. Now bit number 18 related to water, that is UN Water. International organization related to water आपल्याला माहिती पाहिजे. UN Water, that is United Nations, आणि त्यामध्ये UN Water नावाची संस्था आहे. Now it was created in 2003. UN Water created in 2003, and basically it is UN interagency organization that works on water issues and related
थीमॅटिक स्टडी ऑफ दिस वॉटर, रिलेटेड थीमॅटिक स्टडी ऑफ वॉटर. आणि मग वर्ल्ड वॉटर डे which is celebrated on 22nd March every year, and on that day they release some thematic reports related to water also. So UN water, and headquarter of this organization is in Geneva, Switzerland. Geneva, Switzerland मध्ये याचा headquarter आहे UN water. After that, ninth important bit related to water, that is World Water Council. World Water Council, and it is basically international multi-stakeholder platform organization related to water. World Water Council. Now, mission of this council, World Water Council, is to mobilize various kind of actions on critical water issues that world is facing. Mission is to mobilize action, and it organizes World Water Forum also. This is important, prelims साठी महत्त्वाचं राहू शकेल. World Water Forum, which is basically world's biggest water related event. World's biggest water related event, World Water Forum. And it takes place every 3 years. दर 3 वर्षाने आपल्याला वर्ल्ड वॉटर फोरम बघायला मिळतो. अँड व्हॉट आर वेरियस मेंबर्स ऑफ दिस काउन्सिल, वर्ल्ड वॉटर काउन्सिलचे कोण कोण मेंबर्स आहेत, तर ऑर्गनायझेशन्स फ्रॉम UN, आफ्टर दॅट इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, अदर इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट सेक्टर मेंबर्स, आफ्टर दॅट various governments are there, academic institutions are also part of this council, and then civil society groups are also part of this council. So World Water Council, very important organization. Next, bit number 20, World Water Assessment Program. Very much expected in prelims. World Water Assessment Program. This is established by UNESCO. Established by UNESCO in 2000, they established this, and it was in response to the call from United Nations Commission on Sustainable Development, UNCSD, to produce a UN system-wide periodic global overview of the status of freshwater resources in the world. So this was the basic purpose. Now under this, World Water Development Report is also published. World Water Development Report, which is released under this program, and this overall program is basically funded by Government of Italy. Government of Italy याला fund करते हैं. Then last important bit number 21, related to water, Sustainable Development Goals. So what are the Sustainable Development Goals that are basically related to water? One is Sustainable Development Goal number 6, which titles Ensure availability and sustainable management of water and sanitation for all. This is Sustainable Development Goal number 6. And then Sustainable Development Goal number 14. Now it titles Conserve and sustainably use the oceans, seas and marine resources for sustainable development. So these two are goals in sustainable development related to water. SDG related to water, you can see. So these are various bits related to water which are important for our prelims exam. आपल्या पुढच्या काही सेशन्समध्ये असेच काही महत्त्वाचे बिट्स आपण कव्हर करत राहू. थँक्यू.